नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं व्यक्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. म्हणोनी आसनाची या गाढिका. जो आम्ही अभ्यास सांगितला निका. तेने होईल तरी होका निरोध यया. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत. या अगोदर 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत संपूर्ण योग साधनेचा भगवंतांनी फलासहित विचार आपल्यासमोर प्रतिपादन केला. या योग साधनेमध्ये अभ्यासामध्ये जे दृढ असतात ते निश्चित ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. भगवंताच्या सांगण्याच्या पद्धतीमुळे हे अर्जुनाच्या लक्षात आलं. परंतु देवाला प्रश्न विचारला की आपण जे साधन प्रतिपादन केलं आहे या साधनाचा अनुष्ठान वाटेल त्या पुरुषाला करता येईल की या साधनेचा अनुष्ठान करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा अधिकार अगोदर संपादन करावा लागेल. भगवंताने अर्जुनाच्या या प्रश्नावर असं उत्तर दिलं की अर्जुना, सामान्य फलाला जरी गवसणी घालायची असेल तरी त्यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा अधिकार संपादन करावा लागतो. आणि या योग साधनेनं मिळणारं जे फल आहे ते तर सर्वोत्कृष्ट आहे. मग या फलाच्या प्राप्तीसाठी अधिकार लागणार नाही असं वेगळं सांगण्याची गरजसुद्धा पडणार नाही. तर याला निश्चित अधिकार लागेल. जो विषयांपासून विरक्त आहे, देह इंद्रिय संघातावर ज्याचं नियमन संयमन आहे, तर तोच या योग साधनेचा व्यवस्थित अधिकारी आहे. आणि या बुद्धीच्या चातुर्याने विचार केला, या लक्षणाचा विचार करून पाहिलं तर योग साधने करता लागणारी योग्यता तुझ्या ठिकाणी निश्चित विद्यमान आहे. म्हणून अर्जुनाच्या मनात हा भाव आला होता की भगवान परमात्मा जसं प्रतिपादन करतात तसा जर आपला अधिकार असेल तर या साधनेचा आपण चांगला अभ्यास करू. आणि जर भगवंतानी प्रतिपादन केलेल्या साधनेमध्ये आपला अधिकार नसेल तर मग ज्यात आपला अधिकार असेल ते आपण देवाला विचारू. आणि भगवंताने सांगितलं, अर्जुना, योग साधने करता जेवढी योग्यता लागते तेवढी योग्यता तुझ्या ठिकाणी निश्चित आहे. याचा अर्थ तुझा यामध्ये अधिकार आहे. म्हणून दुसरं साधन करण्यापेक्षा या योग साधनेचा तो अवलंब करावा असं भगवंतानी प्रतिपादन केलं. आता ज्याला योग साधनेचं अनुष्ठान करायचं आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये आहारादिकांचे काय नियम याचाही विचार 2 श्लोकामध्ये प्रतिपादन केला. तर एकामध्ये निषेधमुखाने विचार आणि एका ठिकाणी विधिमुखाने विचार. जे एका बाबतीमध्ये व्यतिरेकाने विचार आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये अन्वयाच्या भूमिकेतून विचार आहे. योग कुणाला साध्य होत नाही हा पहिला विचार आणि कुणाला साध्य होतो हा दुसऱ्या श्लोकामध्ये आलेला विचार आहे. म्हणजे 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये कुणाला साध्य होत नाही हा विचार आणि 17व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये योग साधना कोण करू शकतो हा विचार भगवंताने सांगितला की जो अत्यधिक प्रमाणामध्ये. आता हे अत्यधिक प्रमाण ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. बरं, सगळ्यांकरता आहाराचं प्रमाण सारखं नसतं. ज्या त्या व्यक्तीच्या कार्यशक्तीवर, त्याच्या शरीराच्या क्षमतेवर आणि पचविण्याच्या सामर्थ्य शक्तीवर हे सगळं अवलंबून आहे. पण जो आहार सेवन केल्यानंतर आपल्याला आळस येणार नाही किंवा जो आहार सेवन केल्यानंतर आपल्याला अशक्तपणा येणार नाही, जो आहार सेवन केल्यानंतर आपलं शरीर साधना करण्याकरता समर्थ राहील, अशा आहाराला आत्मसंमित आहार असं म्हणतात. आणि ही मर्यादा उल्लंघून गेलेला आहार त्यालाच म्हणतात अत्याहार. ज्याचा हा अत्यधिक प्रमाणामध्ये असेल त्याला तो आहार व्याधी प्रदान करतो.
म्हणून त्याच्याकडून साधना होणार नाही. अतिशय अल्प प्रमाणात आहार घेतला तर रसादिकांचं पोषण न घडल्यामुळे त्याच्याकडून सुद्धा हा योग होणार नाही. जो जास्त प्रमाणामध्ये निद्रा घेतो किंवा कायमच जागा राहतो त्याच्याकडून सुद्धा योग साधना होणार नाही. मग होईल कोणाकडून? तर ज्याचा आहार विहार इतर कर्मातल्या चेष्टा युक्त प्रमाणातल्या आहे, नियमित आहे आणि यथायोग्य आहे. यथायोग्य म्हणजे शास्त्राने प्रतिपादन केलेल्यानुसारच आहे. नियमित आहे म्हणजे सातत्याने संपन्न आहे. नाहीतर मग रविवारी योग केला तर आठवडाभर योगच नाही केला, सरळ दुसऱ्या रविवारी सुट्टी म्हणून योग केला, असं नाही. त्यामध्ये सातत्य असावं लागतं. योगाची साधना सतुदीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं योगसूत्रामध्ये प्रतिपादन केलं आहे. दीर्घकाल ही साधना करावी म्हणजे एकदा जर तो साधनेमध्ये विराजमान झाला तर कमीत कमी 3 तास त्याने ती साधना केली पाहिजे, असा विचार योग साधनेत आला आहे. कमीत कमी प्रारंभाला 3 तासापर्यंत आपण जर एका आसनामध्ये बसलो आणि त्या आसनात बसल्यानंतर आपल्याला कोणताही त्रास नाही झाला तर आपल्या जीवनामध्ये आसन जय साधला गेला असा त्याचा अर्थ होतो. ज्या आसनामध्ये बसल्यानंतर आपल्या शरीराला कोणतेही कष्ट होणार नाही असा साधनेचा तो प्रारंभ आहे. म्हणून सतो दीर्घकाल नैरंतर्य, त्यामध्ये निरंतरता असली पाहिजे. ज्या कालामध्ये आपण साधनेला प्रारंभ आज केला आहे उद्यासुद्धा त्याच कालामध्ये साधनेचं अनुष्ठान घडलं पाहिजे. त्यामध्ये सातत्य असणं महत्त्वाचं आहे. सातत्य जर खंडित झालं तर नंतर ती साधना जोडायला फार कठीण पडतं. साधं उदाहरण आहे, पाठामध्ये जरी सुट्ट्या पडल्या तर नंतरचा एक दिवस शब्दांची जोडणी करण्याकरता जातो आहे. कधी कधी शब्द आठवत नाही, आठवले तर ओवे आठवत नाही, सिद्धांत आठवत नाही. सतुदीर्घ काल नैरंतर्य हे पाठातही होतं आणि कीर्तनातसुद्धा होतं. बरेच दिवस जर आपण कीर्तन केलंच नाही तर जेव्हा आपण नवीन कीर्तन करतो तेव्हा पहिलं कीर्तन ते आपला आवाज मोकळा करण्यासाठी जातं. नंतर आपली असणारी ती शब्दाची असणारी फेक ती व्यवस्थित करता येते, तोपर्यंतही घडत नाही. सगळीकडे हेच आहे, सातत्य महत्त्वाचं आहे. जसं स्नान दररोज करावं, भोजन दररोज आपण करतोच ते सांगायची गरज नाही, दररोज करावं असं म्हणण्याचं काही विधान करण्याची आवश्यकता नाही. व्यायामसुद्धा दररोज केला पाहिजे. सातत्य त्यामध्ये महत्त्वाचं आहे. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, म्हणून युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु, ज्याची निद्रा आणि जागृती योग्य प्रमाणातली आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये योगाला विशेषण दिलं. दुःख हा योग हा भवती, दुःखाचा नाश करणारा योग त्याच्याकडून साध्य होतो. दुःखाचा नाश करण्यासाठी दुःखाचं कारण अविद्या आहे. अविद्या ब्रह्मविद्येशिवाय नष्ट होत नाही. आणि भगवंताने तर प्रतिपादन केलं की योगाने दुःखाचा नाश होतो. तर याचा विचार असा आहे, ब्रह्मविद्या संपादन करण्याकरता जी योग्यता लागती ती योग्यता योगामुळे सहज साध्य होते. ज्याला ब्रह्मविद्येची योग्यता मिळाली त्यालाच ब्रह्मविद्या संपादन झाल्यामुळे तद्वारा अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाध होतो. हे सगळं परंपरेनं घडतं. म्हणून युक्त स्वप्नावबोधश योगो भवती दुःखः, असं ज्याचं आहार विहार सगळं योग्य आहे, ज्या कालामध्ये चांगल्या प्रकारे नियमित केलेलं चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतं, त्याला इहलोकातल्या परलोकातल्या कोणत्याही विषयभोगाच्या कामना अंतकरणात राहत नाही, तेव्हा तो योगयुक्त झाला आहे असं मानावं लागतं. आणि मग या साधकाचं चित्त कसं आहे याकरिता भगवंताने 19व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये त्या योगी पुरुषाच्या चित्ताला एक उपमा दिलेली आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः, ज्याप्रमाणे जिथं कोणत्याही प्रकारचा वारा वाहत नाही अशा निर्वात स्थितीमध्ये दिव्याची ज्योत चलायमान कसल्याही प्रकारे होत नाही,
तसं ज्याने आपलं चित्त संयमित केलेलं आहे आणि आपल्या आत्मस्वरूपाचा परमात्म स्वरूपाशी जोडणारा जो योग साधनेचा भाग आहे, त्यामध्ये जो कायम जोडलेला असा योगी पुरुष, त्याचं चित्तसुद्धा निर्वातीच्या दीपाप्रमाणे स्थिर राहतं, अशी भगवंताने यामध्ये उपमा दिली. या श्लोकाचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्यांनी किंवा ज्ञानोबांनी 2 ओव्यामध्ये विचार सांगितला की अर्जुना, जेव्हा युक्तीला योगाचं अंग प्राप्त होतं, युक्ती आणि योग यांचा प्रयाग संगम होतो आणि त्या संगमाच्या ठिकाणी ज्याचं अंतकरण स्थिर होतं, म्हणजेच काय, ज्याचं अंतकरण एकतर योग साधना करतं किंवा युक्त आहार विहार या बाबतीनुसार जीवन आचरण करत आहे, असा युक्तीचा आणि योगाचा या वाचून दुसऱ्यामध्ये ज्याची प्रवृत्ती होत नाही, त्यालाच म्हणतात क्षेत्रसन्यासी स्थिरावे मानसजयाचे. त्याच पुरुषाला तो योगयुक्त म्हण. दीपाचं उपलक्षण निर्वात कालामध्ये राहणारा दीप जसा राहावा तसं त्याचं अंतकरण राहतं. या 58 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत या श्लोकावर केलेलं भाष्य ज्ञानोबांनी पूर्ण केलं. आणि यानंतर पुढं होणारा जो चिंतनाचा विचार आहे, तर भगवंताने अर्जुनाचं अंतकरण पाहून, अर्जुना तुझा आता मनोगत आहे आणि त्या मनोगताचा धागा आम्ही लक्षात घेऊन पुढचं चिंतन सांगतो, ते तो लक्षपूर्वक ऐक, असं भगवान परमात्मा म्हणतात. आता तुझे मनोगत जाणोनी काही एका मी म्हणोनी, ते निके चित्त देवनी परिसावेगा. तो प्राप्तीची चाड वाहासी परी अभ्यासी दक्षण होसी. हे फक्त भक्तराज अर्जुनाचा आहे असं नाही बरं. या ओवीतून सगळा आपलाच विचार आलेला आहे. मनुष्याला फलप्राप्तीची अपेक्षा असते, साधनेचा कंटाळा फार असतो. तो प्राप्तीची चाड वाहासी. जगामध्ये कोणती अशी व्यक्ती आहे, व्यवहारात विचार केला तर धनप्राप्तीची सगळ्यांना अपेक्षा आहे, पण धनाच्या प्राप्तीकरता केले जाणारे प्रयत्न प्रामाणिकपणाने केले जात नाही. ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा सर्वांनाच आहे, फक्त प्राप्तीची अपेक्षा असून चालत नाही, त्या प्राप्तीकरता प्रयत्नही करावे लागते. आणि प्रयत्न केल्यानंतरच प्राप्त होत असं नाही, प्रयत्नाच्या मध्यभागी प्रतीक्षासुद्धा करावी लागते. म्हणून प्रयत्न, प्रतीक्षा, त्यानंतर प्राप्ती होते. एवढा साधा हा प्रवास नाही. तो प्राप्तीची चाड वाहसी. अर्जुना, ब्रह्मप्राप्तीची तुला इच्छा चांगल्या प्रकारे आहे, परंतु अडचण अशी आहे की तो ब्रह्मप्राप्तीच्यासाठी जो अभ्यास करावा लागतो, त्यामध्ये दक्ष न होशी तो मात्र सावध नाही. म्हणून तर 4थ्या अध्यायामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान इथं नाही थांबले. श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होतं हे खरंच आहे, पण पुढे शब्द वापरला तत्परहा संयतेंद्रियाहा. जो आपल्या इंद्रियावर नियमन करतो आहे आणि हाच अभ्यास सर्वोत्कृष्ट असा तत्पर सावध असेल, तर त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. प्राप्तीची इच्छा सर्वांना आहे, पण प्रयत्नाचा मात्र अभाव. तो अभ्यासी तो प्राप्तीची चाड वाहसी परे अभ्यासी दक्ष न होशी. ते सांग पा काय बिहसी द्वाडपणे. प्राप्ती फार कठीण आहे, आम्हाला या जन्मामध्ये शक्य होणार नाही. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सोबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ज्या पुरुषाला ही साधना करायची नसते ना, त्याला हे असे प्रमाण दिसतात. म्हणजे आपल्या जीवनासाठी जे आता ज्ञानोबारायांचं तात्पर्य काही लक्षात घेतलं पाहिजे की नाही. ज्ञानोबाराय ग्रंथकर्ते आहे आणि वक्त्याच्या अंतकरणाचा तात्पर्याचा भाव लक्षात येण्यासाठी उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता बघावी लागते. म्हणून आपल्याकडे तात्पर्य निश्चय करण्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, वक्त्याच्या वाक्याचा तात्पर्य निश्चय, ते उपक्रम उपसंहार आदी षडलिंग पाहून करावा लागतो. तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने श्रवण असं म्हणतात. म्हणून एक वाक्य घेऊन सर्व तात्पर्य कधी काढता येत नसतं. योगाची या वाटाचे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ही ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये जे म्हणतात, तर तिथली अपेक्षा अशी आहे की देहासक्त पुरुष आहे, ज्याने यम, नियम, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचा कसलाच अनुष्ठानाचा विचार अगोदर केला नाही आणि सरळ योगाचा अनुष्ठान करण्याकरता प्रवृत्त झाला, असा जो कोणी जाईल योगाच्या वाटेनं त्याला दुःखाचाची वाटा भागा आला, असं तात्पर्य लक्षात घ्यायचं. नाहीतर जे ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये योग मार्गाचं काठिण्य प्रतिपादन करतात तेच ज्ञानोबा इथं म्हणतात एरवी सोपे योगासारखे काही आहे? योगासारखं सोपं काही आहे का? काहीच नाही. मग हे सोपं आहे का कठीण आहे? ज्याला साधना करायची नाही त्याला फार कठीण आहे आणि ज्याला साधना करायची त्याला फार सोपं आहे. करणाऱ्याला, प्रयत्न करणाऱ्याला सगळं सोपं असतं आणि आळशी माणसाला आपल्या उशाजवळ असणारा पाण्याचा पेलासुद्धा घ्यायला कठीण असतं. त्या पण आळशी पुरुषांचं उदाहरण सांगतो ना, म्हणे 2 मित्र होते. थोडासा आता किळसवाना दृष्टांत आहे पण आळशी पुरुषाचा आहे. दोघं शेजारी झोपले होते. झोपले या बाबतीत त्यांचा आळस नव्हता, झोपण्यासाठी उत्साह. झोपले आणि म्हणतात की एक जांभळाच्या झाडाखाली झोपलेला होता. योगाने वारा वाहू लागला आणि बरोबर एक जांभूळ पिकलेलं त्याच्या ओठावरती पडलं. जे नाक आणि तोंड यांच्या मध्यभागी जो खड्डा आहे त्यामध्ये ते पडलं. मग आता आलं की नाही जवळ, फक्त आता जीभ लांबून ते घ्यायचं आहे, पण आळस किती. तो दुसऱ्या मित्राला म्हटला, अरे एवढी काडी नाही ना, एवढं जांभूळ माझ्या तोंडामध्ये लोट. बोलण्याकरता अवसा नाही बरं. ज्या अर्थी तो मित्राला म्हणतोय, हालचाल करतो, तेवढं का होईना. आता मित्राला ज्या अर्थी तो बोलतोय काहीमध्ये ओष्ठ्य, कंठ्य, दंत्य, मूर्धन्य स्वर लागताच की नाही. मग जिभेची हालचाल होते की नाही, तेवढीच जीभ फक्त वर घ्यायची, पण आळस आहे. अतिशयोक्ती अलंकार आहे. तो मित्राला म्हणतो तेवढं जांभळ माझ्या तोंडामध्ये लोट बरं. त्या मित्राने ते लोटलं नाही, त्याचा प्रकार भलताच होऊन गेलेला होता. हे सगळे आळशी उदाहरण आहे. आळशी पुरुषाला काही प्राप्त होत नाही. महाभारतामध्ये असा विचार आला, भगवान ज्याच्यावर कृपा करतात ना तेव्हा त्या पुरुषाला बुद्धी प्रदान करतात आणि अचूक त्याच्या बुद्धीमध्ये विचार स्फुरित झाला की त्या पुरुषाला संकटातून मार्गक्रमणा करता येते. देवाची कृपा म्हणजेच काय? ददामि बुद्धियोगम तम ए नमामोपयांती ते, असा हा विचार आहे. म्हणून ते सांग पा काय बिहसी द्वाडपणे, योग मार्ग कठीण आहे असं का बरं अर्जुना तू घाबरतो आहे? अशी भीती धारण करू नको बरं. तरी पार्था हे जने सायास घेशी हो मने. थोडासा संदर्भ घेतोय मागचा. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. साधकाला जो युद्धाचा प्रसंग असतो की नाही, तो युद्धाचा प्रसंग इथं आहे. पहिल्यांदा त्याचं युद्ध होतं आपल्या इंद्रियांच्या बरोबर. इंद्रियांना विषय फार आवडतात. या विषया वाचून काही अनेक सर्वतारम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. साधकाला वाटतं परमात्मा प्राप्ती करावी आणि इंद्रियांना वाटतं विषय संपादन करावे. पण साधकाचं पहिलं युद्ध आहे इंद्रियांच्या बरोबर. त्यानंतर दुसरं युद्ध आहे आपल्या मनाबरोबर. मनाला नेमकं परमात्म्याकडे जावंसं वाटत नाही. ज्या मनाला जावंसं वाटतं त्या साधकाचा प्रवास फार सोपा आहे. थोडे आहे केव्हा चित्त साह्य झाली या, एरवी मग फार कठीण आहे. ते माशी सगळ्या पदार्थावर बसते, फक्त विस्तवावर बसत नाही. सगळ्या पदार्थावर बसते ती. श्रीखंड चालतो, ताक असेल ताकामध्ये पण जाऊन बसते. गोड पदार्थ तिला सगळा कळतो, विस्तवावर मात्र बसत नाही. त्याला माहिती विस्तवावर विराजमान होणं आणि स्वरूपाला प्राप्त होणं सोबतच आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते. जशी ती माशी विस्तवावर बसत नाही तसं मन सगळीकडे जातं, फक्त आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही. कारण जर मन पराने तिथपर्यंत राहू शकत नाही. मन हे राम झाले आणि स्वतःचं अस्तित्व अर्पण करणं हे कुणालाही आवडत नसतं. पण नेमका साई परमार्थामध्ये पूर्ण अस्तित्व दिल्याशिवाय पूर्णत्वाचीच प्राप्ती नाही. मिठाचा खडा जर वेगळा राहिला तर समुद्राची प्राप्ती नाही होत. त्याला पूर्ण स्वतःचं समर्पण करावंच लागतं. तसं मनाला सुद्धा ते स्वलाभलाभलेपणे मनपणा हे धरून नेणे. साधकाचा हा दुसरा युद्धाचा प्रसंग आहे. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मनाबरोबर युद्ध आहे.
इंद्रिय साधकाला घाबरवितात. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. आणि मग याकरिता ज्ञानोबा राय 62 क्रमांकाच्या ओळीमध्ये एक उदाहरण देतात. औषध असतं की नाही, जे चांगलं औषध असतं ते कडू असतं, किंबहुना कडू औषध चांगलं असतं, असा एक अर्थ घ्या. लक्षण थोडं वेगळं होईल. लहान मुलांची पण औषधं आरोग्याला चांगली असतात, पण कंटाळा फार येतो ना, म्हणून त्यांच्या औषधामध्ये गोडाचं प्रमाण जास्त असतं, जेणेकरून त्या गोडीमुळं ते औषध त्यांच्या पोटात जावं. किंवा एखादं कडू औषध घेताना आई म्हणते, हे बघ, एवढं जर औषध तू घेतलं बाळा की मी तुला खडी साखरेचा खडा देते. खडी साखर गोड आहे, ते गोड देण्यात तात्पर्य नाही, कडू औषध त्याच्या पोटात जावं ही अपेक्षा आहे. नेमकं कडू औषधामध्ये गुळवेल कडूच आहे, कोरफड कडूच आहे, लिंबाचा रस कडुलिंबाचा रस कडूच आहे, कारलंही कडूच आहे. जे जे औषध कडू असतं ते पोटातल्या विषाणू जीवाणूंना मारून टाकतं, आरोग्य प्रदान करतं. पण त्या औषधाला आनंदाने घ्यावं असं जिभेला कधीच वाटत नाही. पाहे पायविषा ते आढळ करी, जे सरते जीवित वारी, त्या औषधा ते वैरी काय जीवा न म्हणे. ज्ञानोबा आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात. डॉक्टर बाबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये यामध्ये प्रश्न असेल बघा. पाहे पा आयुष्या ते आढळ करी, आपल्या आयुष्याला जे आढळ करतं म्हणजे स्थिर करतं. आरोग्य स्थिर असावं लागतं की नाही. वात पित्त कफ हे सम प्रमाणामध्ये असावे लागतात. आरोग्याचं सुद्धा एक समाधान असतं, आरोग्याचं सुद्धा एक सुख असतं, आणि ते ज्याला असेल त्याला कोणत्याही कार्यामध्ये काहीही अडचण पडत नाही. पाहे पा आयुष्या ते आढळ करी, जे सरते जीवित वारी. सरते म्हणजे संपणारं, आणि जीवित म्हणजे आयुष्याची मर्यादा. निवारण करतं संपणाऱ्या जीवनाला जे माग आणतं, म्हणजे आयुष्य संपून देत नाही. त्या औषधाते, त्या औषधाला हे आपलं वैरी आहे असं जेव्हा न म्हणे काय. अशी आपली रचना म्हणत नाही का? नक्की म्हणते. रसन इंद्रियाला गोड फार आवडतं बघा. कधी कधी मनुष्याचं पोट भरतं पण मन नाही भरत, आणि मनही भरत नाही आणि इंद्रियसुद्धा तृप्त नाही होत. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर असं म्हटलं की तुम्हाला गोड चालत नाही जास्त, गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात तुम्हाला गोड चालत नाही. मग एखादा मित्र सांगतो, अरे तू पंक्तीला बसला आणि खुशाला जामून घेतले, गोड तर तुला चालत नाही. तो तर वाढले ना, आता ही देवाची इच्छा आहे, वाढले आता माघारी नाही गेले. अरे पण त्रास होतो, मग एखादी गोळी शिल्लक खाऊ असं म्हणतो तो. एखादी गोळी आपण शिल्लक घेऊ, पण आता ह्या बाबतीमध्ये आवरावं असं कधी वाटत नाही. नेमकं ज्याला जे अपथ्य असतं ना त्याला ते जास्त खावंसं वाटतं. समजा एखादी व्यक्ती खोकते आहे, खोकला येतो, दही खाऊ नये किंवा तेलकट भजे खाऊ नये, त्याला ते जास्त आवडतात. हे रसनेंद्रियाचं काही लक्षणच आहे. जे आवडायला पाहिजे आरोग्यासाठी ते नाही आवडत, जे कुपथ्य किंवा अपथ्य आहे ते फार आवडतं. पाहे पायुष्या ते आढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधा ते वैरी काय जीवा न म्हणे. ऐसे हितास जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे. एरवी सोपे योगा सारखे काही आहे. पण आक्षेपार्थाने प्रश्न विचारला. हिताला जे जे चांगलं आहे ते सदाची कायमच या इंद्रियाला दुःखदायक कष्टदायक वाटतं आहे. इंद्रियांचा स्वभाव आहे, आणि हा स्वभावसुद्धा आपणच तयार केला आहे. अनादी कालापासून जे संस्कार आपल्या चित्तावर झाले त्याचं एकच कारण आहे. अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार पाही सेविता. वारंवार त्यांचं सेवन केल्यामुळे तर चित्ताच्या ठिकाणी ठसावले गेले, आणि एकाएकी ते संस्कार लवकरात लवकर जात नाही. म्हणून संस्कार ते जावे आणि नूतन संस्कार लागावे याकरता साधना आहे ना. आपण जे नामस्मरण करतो, साधना करतो की नाही, हजारो वेळा जरी आपल्याला अपयश आलं तरी यातून मागे हटू नये. उलट आपल्याला असं वाटलं आपलं मन फार चंचल आहे, आपलं मन आपलं ऐकत नाही, तर त्या साधकाने उलट जास्त साधना केली पाहिजे. का? ज्या अर्थी आपलं मन ऐकत नाही याचा अर्थ आपले गत जन्मातले संस्कार फार प्रबल आहे, आणि त्या प्रबल संस्कारांचा पराभव करण्यासाठी आपण साधनेचे प्रबल संस्कार या जन्मात अत्यधिक केले पाहिजे.
भले आपल्याला त्यामध्ये यश येवो किंवा न येवो, पण प्रयत्न प्रामाणिक केले पाहिजे. हिताला जे जे चांगलं असतं ते इंद्रियाला मात्र दुःखदायकच वाटतं. एरवी विचार केला तर सोपे योगासारखे काही आहे? योगासारखी सोपी दुसरी साधना काही आहे का? अर्थात नाही. या 63 क्रमांकाच्या ओवीचा पुढे संबंध लागतो बरं. आता तो आताच लावून घेतो, म्हणजे पुढे स्पष्टीकरण करण्याची गरज राहणार नाही. एरवी सोपे योगासारखे काही आहे म्हणून आसनाची गाडी का. पुढच्या ओवीमध्ये म्हणून शब्द येतो की नाही, तर हा म्हणून शब्द मागील कारणाचा संदर्भ देणारा असतो. योगासारखं सोपं काही आहे का? अर्थात नाही. म्हणून आम्ही तुला योग साधनाच प्रतिपादन केले आहे, असा संदर्भ आपण आता लावून घ्या. श्लोकाचं चिंतन. यत्र ओपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र च एव आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम आत्यंतिकम यत्तद् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम व्यक्ति यत्र न च एव अयम स्थितः चलति तत्वतः. हा झाला श्लोकाचा पदच्छेद. यत्र, यत्र म्हणजे आता याचे दोन अर्थ केले आहे. ज्या कालामध्ये असा एक अर्थ, यत्र म्हणजे ज्या चित्ताची विशिष्ट भूमिका प्राप्त झाल्यानंतर आपल्या चित्ताला काही अवस्था प्राप्त होतात. पहिल्यांदा अवस्था एक क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र. साधनेसाठी एकाग्र अवस्था महत्त्वाची आहे. अनात्मचिंतनाचा परित्याग करून सदैव आत्माकार वृत्तीचा प्रवाह राहणं, असा त्या वृत्तीला फक्त एकच टोक आहे, त्याला एकाग्र अवस्था चित्ताची म्हणतात. आणि त्या एकाग्र अवस्थेची परिपक्वता झाली की त्यालाच योगश्चित्त वृत्ती निरोधा, निरुद्ध भूमिकासुद्धा म्हणतात. आणि एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रतेच्या पुढं मग निरुद्ध भूमिका. तर मग यत्र म्हणजे ज्या चित्ताची विशिष्ट भूमिका प्राप्त झाली आहे, अशा चित्ताच्या विशेष परिणामामध्ये, विशेष परिणाम आहे चित्ताचा, त्यामध्ये योग सेवया, योग साधनेचं सेवन केल्यामुळे, म्हणजे योगाच्या साधनेची सेवा म्हणजे अनुष्ठान केल्यानंतर निरुद्धम चित्तम उपरमते, निरुद्ध झालेलं चित्त अगोदर एकाग्र होतं. आणि एकाग्र झालेलं चित्त योगाच्या साधनेमुळे निरुद्ध झालं. योगामुळे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो. योगचित्तवृत्ती निरोध हा सगळ्या विषयांपासून ते आवरलं जातं आणि केवळ आत्माकार होतं, त्याला निरुद्ध चित्त असं म्हणतात. पण कोणापासून निरुद्ध होतं ते? उपरमते, तर विषयांच्यापासून उपरमते. उपराम म्हणजे एक प्रकारचं वैराग्य, किंवा त्यालाच काही काही ठिकाणी संन्यास असं म्हणतात. विषयांपासून हे चित्त उपरामतेला, शांततेला प्राप्त होतं, विषयांकडे जात नाही. हा चित्ताचा विशेष परिणाम आहे बरं. चित्ताच्या अशा विशेष परिणामामध्ये योगाच्या साधनेनं निरुद्ध झालेलं चित्त विषयांपासून उपराम भावाला प्राप्त होतं, शांत होतं. आता विषय जरी जवळ आले तरी त्याला ते संपादन करावेसे वाटत नाही. ही झाली चित्ताची एक भूमिका. यत्र, आणि ज्या चित्ताच्या परिणामामध्ये पुढं काय होतं? आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. या सगळ्या ठिकाणी आत्मा शब्द आला ना या श्लोकामध्ये, या सगळ्याचे अर्थ वेगवेगळे बरं. पहिला शब्द आला ना आत्मना, आत्मना शब्दाचा अर्थ करायचा अंतकरणाच्या द्वारे. आत्मानं पश्यन्, आपल्या आत्मस्वरूपाला पाहता पाहता आत्मनि एव तुष्यति, तो आपल्या आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी संतुष्ट होऊन जातो. पहिला शब्द काय केला? आत्मना म्हणजे अंतकरणाच्या बुद्धीच्या द्वारे. आता इथं बुद्धी कोणती घ्यायची आहे? ज्या बुद्धीमध्ये रजोगुणाचं चांचल्य नाही आणि तमोगुणाचं जाड्य नाही, अशी असणारी बुद्धी, त्याला म्हणतात शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी अंतकरण वृत्ती. त्याद्वारे म्हणजे त्या अंतकरणाच्या द्वारे कुणाला पाहतो? तो सच्चिदानंद स्वरूप असणारा जे आपलं आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाला पाहतो, त्याचं दर्शन करतो. आणि आत्मा आनंद स्वरूप असल्यामुळे
आत्मनी तुष्यती, आत्मनी एव तुष्यती, आपल्या आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी संतुष्ट होऊन राहतो. नक्की विषयांच्या ठिकाणी तो समाधानाला प्राप्त होत नाही. म्हणजे देह, इंद्रिय, विषय यांच्या ठिकाणी तो संतोष मानत नाही. कायम आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होऊन राहतो. पण हे केव्हा घडेल? ज्याचं चित्त निरुद्ध झालेलं आहे आणि ज्याचं अंतर्मुख चित्त आत्मस्वरूपाला पाहतं तेव्हाच हे प्राप्त होतं. मिळतं काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतोषाचं कारण भगवान म्हणतात तिथं त्याला जे सुख मिळतं ते कसं आहे? सुखम आत्यंतिकम. आत्यंतिकम म्हणजे अनंतम. ज्या सुखाला देश, काल, वस्तू कोणताच परिच्छेद, सीमा, अंत, मर्यादा लागत नाही, त्या सुखाला आत्यंतिकम सुखम असं म्हणतात. असं यत जे कोणी असेल तत् नाम ते सुखम. कसं आहे पण? बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. आता या लक्षणाचा विचार जर केला तर आपण आपल्या जीवनामध्ये जे सुख संपादन करतो त्या सगळ्या सुखाचं निराकरण होऊन जातं. जीवाची सुखाची झेप कुठपर्यंत आहे? त्याला इंद्रियजन्य सुख प्राप्त व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि मुळामध्ये अध्यात्मामध्ये जे सुख मिळतं ते इंद्रिय गम्य नाही. त्याला शब्द आला अवाङ्मनस गोचर. ते वाणी, मन, इंद्रिय यांच्या कक्षेत येत नाही. अवाङ्मनस गोचर म्हणणं काय? आणि त्याला एक ज्ञानोबांची ओवी देता येईल. मनाची नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? इंद्रियांचे धाव फक्त विषयांपर्यंत आहे. म्हणून इंद्रियाला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5च विषय संपादन करता येतात. या 5 विषयापासून इंद्रियाला जे मिळतं त्याला इंद्रियजन्य सुख असं म्हणतात. आणि आत्मसुख मात्र अतींद्रियम, हे इंद्रियाच्या कक्षेमध्ये येत नाही असं आहे. मिळतं कुणाला? बुद्धिग्राह्यम. तुम्ही पुन्हा असं म्हणाल हे बुद्धी ग्रहण करते याला, तर विचारसागरामध्ये एक नमन आले बघा. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. मग कोणती बुद्धी याला ग्रहण करते? 18व्या अध्यायामध्ये सुद्धा हे आलं आहे बघा. त्या सुखाचा विचार करत असताना यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम असं म्हटलं आहे बघा. आत्मस्वरूपाला विषय करणारी प्रसन्न म्हणजे शुद्ध झालेली बुद्धी, आणि त्या बुद्धीच्या द्वारे हे ग्रहण केलं जातं. सुषुप्ती अवस्थेमध्ये पण सुख मिळतं आपल्याला, पण तिथं बुद्धिवृत्ती हे अज्ञानामध्ये लीन झालेली असते, लीन झालेली आहे. समाधीमध्ये सुद्धा सुख मिळतं, पण तिथंसुद्धा वृत्ती लीन झालेली आहे. आणि हे सुख मात्र असं आहे की बुद्धी सत्व गुणाने संपन्न असणारी बुद्धी या सुखाला ग्रहण करते. याचा एक असा भाव होतो की ज्या पुरुषाचं अंतकरण जितकं जितकं स्वच्छ असेल, जितकं सत्वगुण प्रधान असेल, त्या पुरुषाला विषय संपादन न करतासुद्धा समाधानी राहता येईल. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम व्यक्ती, त्या सुखाला तो जाणतो. यत्र, अशा भूमिकेमध्ये प्राप्त झाल्यानंतर अयम, हा असणारा योगी महात्मा स्थितः, या सुखामध्ये स्थिर होतो. तत्वतः न चलती, आणि तत्वापासून, तत्वतः म्हणजे तत्वापासून पंचमी विभक्ती घ्यावी लागेल. तत्वापासून कधीही चलित होत नाही. तो कायम आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होऊन राहतो. हा झाला श्लोकाचा भाव. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. मनोनी आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यास सांगितला निका, तेने होईल तरी होका निरोध यया. मनोनी, मागचं कारण घ्यायचं. एरवी सोपे योगासारखे काही आहे मनोनी. अरे अर्जुना, योगासारखं सोपं काही आहे का? अर्थात काहीच नाही. मनोनी, या कारणामुळे आम्ही तुला योगमार्ग सांगितला. कुठपासून सांगितला? आसनाची या गाढिका. गाढिका शब्दाचा अर्थ होतो बळकटपणाने, दृढतेनं. आसन 3ऱ्या क्रमांकाचा आहे. पहिल्यांदा यम, तो 5 प्रकारचा.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह 5 प्रकारचा नियम. त्यानंतर दुसरं साधन नियम तेही 5 प्रकारचं. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान 5 प्रकारचा यम आणि 5 प्रकारचा नियम संपादन झाल्यानंतर मग पुढे येतं आसन. यम, नियम, आसन, त्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि अंततोगत्वा सर्वात शेवटी समाधी. त्या समाधीमध्ये शिवशक्ती समावेशन, आत्मा आणि परमात्म्याचं ऐक्य याला समाधी असं म्हणतात. मग साधना प्रतिपादन केलेले आहे. मग ते आसन कसं रचावं 11व्या क्रमांकाच्या श्लोकात आपण तो विचार पाहिला होता. शोचोदेशी प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नाति नीचम चैलाजनकुशोत्तरम. वरी चोखट मृगसेवडी माझी धुतवस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुर बहु असं व्हावे आसन ऐसे. असा विचार केला की नाही. तर आसन बळकट असावं, स्थिरम सुखम आसनम असं त्याचं लक्षण केलं आहे. म्हणून आसनाची या गाढिका, आसनाच्या दृढ भूमिकेपासून जो आम्ही अभ्यास सांगितला निका म्हणजे चांगला अभ्यास कोणता आहे. जो अभ्यास करत असताना मनुष्याला कंटाळा येणार नाही. 5व्या अध्यायामध्ये म्हटलं बघा, अनुष्ठिता प्रांजळा सावी याची किंवा अचुंबित ये फळा. जो फलापर्यंत घेऊन जातो आणि ज्याचं अनुष्ठान करत असताना कष्ट होत नाही त्याला म्हणतात चांगला अभ्यास. जो आम्ही अभ्यास सांगितला निका पुढे म्हणतात तेने होईल तरी हो का निरोध यया. यया म्हणजे या मनाचा. झाला तर निरोध या योग साधनेनंच होईल, दुसरा त्याला पर्याय नाही. याला नियत साधन म्हणतात. निष्काम कर्माने जशी अंतःकरण शुद्धी होते, ज्या पुरुषाला अंतःकरण शुद्ध करायचं असेल त्याला कर्माशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबराय म्हणतात मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसो नक्कीचे. नाना वस्त्र चोख व्हावी ऐसे आथी जरी जीवी तरी सौंदनी न मलावी मलिन जैसी. कपडे स्वच्छ करायचे तर परीटाचं भांडं ज्याला सौंदनी म्हणतात ते मलिन मानू नये. तसं अंतःकरण शुद्ध करायचं तर निष्काम कर्माला कष्टकारक मानू नये. अंतःकरण शुद्धीसाठी निष्काम कर्म नियत साधन आहे. चित्ताच्या स्थिरतेसाठी विक्षेपाला घालवण्यासाठी उपासना आहे आणि चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी योग साधनच महत्त्वाचं आहे. याला नियत साधन म्हणतात. अज्ञानाचा नाश करण्यासाठी तत्त्वज्ञानच आवश्यक आहे. ही सगळी साधनं निश्चित म्हणून त्याला नियत साधन म्हणतात. मग आता मनाचा निरोध करायचा आहे तर तो योग साधनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने शक्य होणार नाही. म्हणून सगळ्या जीवनामध्ये सगळ्या शास्त्रांची सगळ्या साधनांची नितांत आवश्यकता आहे. ज्या ज्या भूमिकेच्या पुढे आपण जाऊ तेव्हा मागचं साधन हे त्याज्य घडत असतं. पण एकाएकी भूमिकेमध्ये एक साधनाचं महत्त्व मान्य केलं आहे. अंतःकरण शुद्धी नसेल कर्माला महत्त्व निश्चित आहे. झाली शुद्धी, उपासनेला महत्त्व आहे. त्यानंतर तत्त्वज्ञानाला महत्त्व नियत साधन आहे. म्हणून जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय या तिघाचाही पुन्हा पुन्हा अभ्यास प्रतिपादन केला. तर त्यामध्ये मनोनाशासाठी योग साधना आवश्यक प्रतिपादन केलेले आहे. तेने होईल तरी हो का निरोध यया. तेने म्हणजे जो आम्ही अभ्यास प्रतिपादन केला त्याच अभ्यासाने यया निरोध तरी होईल. या साधनाने निश्चित आपल्या मनाचा निरोध होईल. किंवा दुसरा एक अर्थ होऊ शकतो होईल तरी हो का, झाला तर होईल. म्हणजे या योग साधनेचं अनुष्ठान केलं. शब्द कसा जर तरची भाषा आहे की नाही. तेने होईल तरी हो का, या साधनेनं झाला तर होईल. काय होईल? निरोध होईल. पण अनुष्ठान करावं लागेल ना. अभ्यास नाही केला आणि म्हणजे माझं मन ताब्यातच राहत नाही. अरे मन ताब्यात राहत नसतंच
पण ते ताब्यात राहण्यासाठी पहिल्यांदा अभ्यास तर करावा लागतो की नाही. ते कुस्ती खेळण्यासाठी पहिलवान जातात. कशासाठी गेलेले असतात? कुस्ती खेळायला. म्हणजे एकमेकाचे काय प्रतिस्पर्धीच आहे की नाही, द्वंद्वीच आहे, ते प्रतिस्पर्धी आहे. पण कुस्तीच्या अगोदर एकमेकाचे हात हातात घेतात. का? त्या हातावर त्यांना कळतं की याने कष्ट किती केलेले आहे. ते ताकद आजमावण्यासाठी पहिल्यांदा हातात हात घेतात. बरोबर त्यांना कळतं की हा कसलेला आहे का हा नवीनच भरती आहे, हे त्यांना लगेच हातामध्ये कळतं. मग जसं आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद अगोदर आजमावून पाहतो की नाही, तसं कधीतरी आपण आपल्या मनाला आवरण्याचा प्रयत्न केला तर मग कळतं की आपलं मन किती संस्काराने संपन्न आहे. सहज आवरलं तर आपलं मन आपल्या सहाय्य करतं आणि आपण साधनेला बसलं की बरोबर ते उसळी घेतं. तर समजून घ्यावा आपल्या साधनेपेक्षा आता आपल्या मनाची चांचल्य शक्ती जास्त आहे. हे अभ्यास केल्याशिवाय कळतच नाही. मग ते अनुष्ठानात आणावं लागतं की नाही. म्हणून भगवान म्हणता अभ्यास केला तर होईल निरोधया. जो आम्ही अभ्यास सांगितला निका तेने होईल तरी होईल तर होईल. हा केलं तर होईल. केव्हा? मग तेने यया निरोध तरी होईल. त्या साधनेने या मनाचा निश्चित निरोध तर नक्कीच होईल. एरवी तरी येणे योगे जै इंद्रियाविंदान लागे तै चित्त भेटो रेगे आपण पेया. दुसऱ्या बाजूने विचार केला, या साधनेनं झाला तर नक्की निरोध होईल, नाही केला तर अशक्य आहे. पण एखाद्या साधकाने अभ्यास चांगला केला, अभ्यासामध्ये धैर्य लागते, जिद्द लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा लागते. अशा अभ्यासामध्ये उत्साह संपन्न तयारी असेल आणि असा जर अभ्यास करत असेल तर एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर एरवी तरी येणे योगे जै इंद्रियाविंदान लागे. विंदान शब्दाचा अर्थ होतो निग्रह. आता आपण योगाची साधना केली कोणासाठी? चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी. साधनेतून करायचा आहे चित्ताच्या वृत्तीचा निरोध, पण त्याचा परिणाम चित्तावरच होतो असं नाही. चित्तावर परिणाम झाला की तो परिणाम इंद्रियांच्या ठिकाणी अवश्य प्रगट होतो. कारण इंद्रियांना प्रवृत्त करणारं मन आहे आणि मनच ताब्यात जर आलं, मन हे 10 इंद्रियांचा अध्यक्ष म्हटलेलं आहे. पंचदशीकारांनी मनोदशींद्रियाध्यक्षम हृत्पद्मगोलके स्थितम असं म्हटलं आहे. हृदय कमळाच्या ठिकाणी ते राहतं, पण 10 इंद्रियांचा अध्यक्ष आहे आणि बरोबर ते कामाला लावतं सगळ्यांना. त्या मनावर ताबा मिळाला की इंद्रियाविंदान लागे, इंद्रियसुद्धा निग्रहामध्ये येतात. मग आता इंद्रिय ताब्यात आले, विषयांकडे जात नाही आणि अभ्यासामध्ये आपलं चित्त संपन्न झालेलं आहे, तर तेव्हा अंतर्मुख झालेलं चित्त, ते चित्त भेटो रेगे आपण पेया. हा आपण शब्द आत्मवाचक आहे बरं. तेव्हा चित्त आपल्या आत्मस्वरूपाला भेटण्यासाठी बाहेर रेगे असं नाही, ते आतमध्ये प्रवेश करतं. वास्तविक सगळ्या इंद्रियांच्या रचना बहिर्मुख आहे. ब्रह्मदेवाने निर्माण करतानाच ते बहिर्मुख केले आहे. पण कोणीतरी धीर पुरुष आहे की जो सगळ्या इंद्रियांना अंतर्मुख करतो. अंतर्मुखतेमध्येच आत्मप्राप्ती आहे. ते बैल असतात ना, जुन्या काळामध्ये ते विहिरीवरचं पाणी उपसून काढायचे. त्या मोठीच्या माध्यमातून पाणी मग झाडाच्या वाफेपर्यंत जायचं. तर जिथं ते पाणी पडा ते थारोळा असायचा, तिथं पाणी थांबायचं थोडा वेळ. तर बैलांना ताण लागते, पण बैलांची तोंड नेमकी पुढं आहेत. वास्तविक पाण्याने भरलेली विहीर मागं आहे आणि पाणी उपसून काढण्याचं काम बैलच करतात. पण ते पाणी त्यांना पिता येत नाही. पाणी कोणतं मिळतं त्यांना? मिळालं तर वाफ्यातलं, पण ते थोडंसं गडूळ असतं, त्याच्यामध्ये कचरा असतो आणि अल्प प्रमाणात मिळतं, जिरून जातं ते. मग आता त्यांना जास्त प्रमाणातलं पाणी प्यायचं असेल तर त्या बैलांची जी काही तोंड बहिर्मुख आहे ती त्यांना अंतर्मुख करावी लागेल, माघारी फिरवावी लागतील, मग त्यांना भरपूर पाणी मिळेल. तसंच हे इंद्रिय विषयांकडे धावतात. विषयजन्य किती आनंद मिळतो? अल्प मिळतो. मग इंद्रियाला मनाला फार मोठा आनंद संपादन करायचा असेल तर त्याला अंतर्मुख व्हावं लागेल. जी व्यक्ती जितकी एकाग्र शुद्ध अंतर्मुख राहील
तितकी ती समाधानी राहते. हे जीवनातले सूत्र आहे, पण लक्षात येत नाही. बराचसा कालावधी निघून गेला की मग वाटतं बहुधा कष्ट केले आणि मग मिळालं, माणसाला वाटतं आता काहीतरी पुरुषार्थ केला. मग सहजासहजी अंतर्मुख झालं आणि मिळालं की मग वाटतं नाही नाही आपण अजून काहीच केलं नाही. अंतर्मुख झाला की समाधानी आहे. हा जेत व्रताचरणे कर्कशे, विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकशे बुद्ध्यादिकांचे. साधना कठीणच आहे. योग साधनाचाही विचार आहे, तत्त्वज्ञानाचा सुद्धा विचार आहे. कठीण आहे, पण केल्यानंतर मात्र सोपे आहे. एरवी तरी येणे योगे, जै इंद्रियाविंदान लागे. जेव्हा इंद्रिय निग्रह संपन्न होतात तै तेव्हाच, जै तै जेव्हा तेव्हाचे भाषा आहे बरं. या योगाने ज्या काळामध्ये इंद्रियाविंदान लागे, इंद्रियावर निग्रह संपादन होतो, तै तेव्हाच चित्त भेटो रे गे आपण पेया. तेव्हा चित्त आपल्या आत्मस्वरूपाला भेटण्यासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी प्रवृत्त होतं. आणि जर इंद्रिय चंचल असेल तर ते चित्ताला आत्मस्वरूपापर्यंत घेऊनच जाऊ देत नाही. इंद्रियाने प्रमाथीने हरंती प्रसभम मनः. प्रमथनशील असणारे इंद्रिय बळजबरीने मनाला अंतर्मुख नाही होऊन देत, त्याला बहिर्मुख करून विषयाकडे घेऊन जातात. इंद्रिय सुद्धा महत्त्वाची. इंद्रियाविंदान लागे ते चित्त भेटो रे गे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे. देखत खेळ ओळखे म्हणे तत्व हे मी. परतोनी, परतोनी म्हणजे जे चित्त इंद्रियांच्याद्वारे विषय देशापर्यंत गेलेला आहे. आता इंद्रियांचा झाला निग्रह. इंद्रिय आवरली की मन पांगळं होऊन जातं. आता इंद्रियांचा निग्रह झाला म्हणजे विषयाकडे इंद्रिय जात नाही. इंद्रिय न गेल्यामुळे मनालाही जाता येत नाही किंवा चित्ताला जाता येत नाही. चिंतन करणारं चित्त आहे, आणि चित्त हे चित्त स्वरूपच आहे. चित्तम चिद्विजानीयात. फक्त ते चित्त आणि चित्त, त्या चित्तामध्ये तकार जास्त आहे, आणि तो तकार म्हणजे विषयांचा अध्यास आहे. ज्या चित्तातून विषयांचा अध्यास निघून गेला ते चित्त चित्त स्वरूपच आहे. आणि ज्या चैतन्याला विषयाचं आकर्षण लागलं ते चित्त स्वरूपाला प्राप्त होतं. परतोनी पाठी मोरे ठाके. ते चित्त विषयांपासून माघारी फिरून पाठीमोरे अंतर्मुख होऊन राहतं. आणि अंतर्मुख झाल्यानंतर आणि आपण याते आपण देखे. आपण याते देखे. आपण स्वतः आपल्या मूळ आत्मस्वरूपाला ते पाहतं. याला अंतर्मुख वृत्ती असं म्हणतात. आपल्याकडे आरसा असतो की नाही, आरसा स्वच्छ असतो. शास्त्रातली प्रक्रिया अशी आली आहे की आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर वृत्ती किती पण लांब जाऊ शकते, पण जेव्हा आरसा समोर आला की आरसा स्वच्छ आहे आणि त्याच्या पाठीमागे पारा लावलेला असतो, त्यामुळे ती वृत्ती, काही काही आरसे बघा पारदर्शक असतात, म्हणजे पलीकडचं दिसतं. तर ज्या आरशातून पलीकडचं दिसतं त्या आरशात आपल्याला पाहता येत नाही, आपण आपल्याला पाहू शकत नाही. पण ज्या आरशाच्या पाठीमागे पारा लावलेला आहे तर तेव्हा आरपार जाणारी वृत्ती पलीकडे नाही जात. मग ती पलीकडे न गेल्यामुळे आरशाकडे जाणारी वृत्ती पुन्हा माघारी फिरून आपल्या मुखाला पाहते. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण याते आपण देखे. जसं नेत्रेंद्रियाच्या द्वारे आरसा नावाच्या उपाधीचा भाग घेऊन ते नेत्रेंद्रिय आपणच आपल्या मुखाचं अवलोकन करतं. ही जशी प्रक्रिया घडते तसं श्री गुरूंनी महावाक्याचा उपदेश केलेलाच असतो. मग त्या साधकाची वृत्ती बहिर्मुख न होता आतल्या आतच अहम ब्रह्मास्मी या आकाराची होते. मी ब्रह्म आहे अशा आकाराची अंतर्मुख वृत्ती झाली की तीच वृत्ती अज्ञानाचा नाश करते. अज्ञानाचं आवरण आहे, आणि आवरण नाश केल्यानंतर आता स्वयंप्रकाश चैतन्य आतमध्ये स्वयंप्रकाश रूपाने संपन्न आहे. तर वृत्तीचं काम संपलेलं आहे, आणि वृत्तीच असणारा चिदाभास म्हणजे चित्त आहे. खरं तर चित्त शब्द जेव्हा येतो ना तेव्हा तो चिदाभासाला घेऊनच येतो, कारण चैतन्याचा आभास जिथं पडलेला आहे
त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि चित्त म्हटलं की जेवढे जेवढे चित्ताचे स्वरूप तेवढे तेवढे चिदाभासाचे सुद्धा स्वरूप प्रकट होतात. पण ते परतोने पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेळ ओळखे म्हणे तत्व हे मी. आपल्या आत्मस्वरूपाला पाहिल्याबरोबर साक्षात्कार झाल्याबरोबर ते काय म्हणतं, हे स्वयंप्रकाश तत्व ते मीच आहे. आता स्वयंप्रकाश तत्व आहे ना, त्याला आत्मचैतन्य म्हणतात. आणि त्या तत्वाला पाहायला गेलेलं आहे तर ते जीवचैतन्य आहे. जीवचैतन्य आत्मचैतन्य होईल कसं? आत्मचैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य. तर त्यातला भाव असा आहे की कुटस्थ हे ब्रह्मस्वरूपाचं आहे, पण जो चिदाभास आहे त्याला ब्रह्मरूपता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा बाध करावा लागतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान चिदाभासाला होतं. ते ज्ञान जरी खोटं असेल, चिदाभास जरी खोटा असेल तर चिदाभास ब्रह्मरूप होऊ शकतो स्वतःचा बाध केल्यानंतर. म्हणून ब्रह्मरूपाला पाहिल्याबरोबर जसं मिठाचा खडा स्वतःचा बाध नाश करून समुद्राशी एकरूप होऊन काय म्हणतो, समुद्रच मी आहे, तसं चित्तामध्ये असलेलं चैतन्य आपल्या मूळ आत्मस्वरूपाला पाहिल्यानंतर म्हणतं की हे तत्व सारभूत असणारं स्वयंप्रकाश तत्व हे मीच आहे. ती ओळखीची सरीसे सुखाची आ साम्राज्यी पैसे मग आपण पा समरसे विरोणे जाय. असा आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर ओळखीची सरीसे म्हणजे बरोबर आपलं आत्मदर्शन झाल्याबरोबर सुखाच्या साम्राज्यावर चित्त विराजमान होतं. सुखाच्या साम्राज्यावर बसण्याची सगळ्यांची अपेक्षा आहे, पण अंतर्मुख व्हायला तयार नाही. आणि अंतर्मुख झाल्याशिवाय सुखाच्या साम्राज्यावर बसता येत नाही. ज्या सुखाच्या साम्राज्यावर तो बसतो, चित्त विराजमान होतं, मग आपण पा समरसे विरोणे जाय. समरसे म्हणजे ऐक्य आणि विरोणी जाणे म्हणजे लय पावणे. आपल्या मूळ आत्मस्वरूपाशी जे ब्रह्मस्वरूप आहे त्याच्याशी ऐक्य होऊन चित्स्वरूपाला प्राप्त होतं. यामध्ये आपण आताच प्रक्रिया पाहिली ना, बाध समानाधिकरण्य. चित्त आपल्या स्वरूपाचा बाध करतं आणि चैतन्य स्वरूपाशी ऐक्यतेनं समरसे विलोणी जाय म्हणजे लयाला जातं, एकरूप होतं. आणि याला समाधी म्हणतात योगाची. यालाच साक्षात्कार म्हणतात किंवा यालाच आपण परमात्म्याचं निर्गुण दर्शनही म्हणू शकतो. ती ओळखीची सरीसे सुखाची आ साम्राज्यी वैशे मग आपण पा समरसे विरोणी जाय. या पलीकडे काही प्राप्ती नाही आता. जया परते अनेक नाही, जया ते इंद्रिय नेनती कही, ते आपणचे आपल्या ठाई होऊन ठाके. जया परते ज्या पलीकडे अनेक काही प्राप्तव्य नाही. ज्या स्वरूपाला जया ते म्हणजे ज्या स्वरूपाला इंद्रिय कही नेनती, इंद्रिय कधीच जाणू शकत नाही, कारण ते अवाङ्मनसगोचर आहे. ते कोणत्या इंद्रियाचा, मनाचा, प्रमाणाचा विषय होत नाही, कारण ते स्वयंप्रकाश आहे. पण असं जे ब्रह्मस्वरूप आहे आपणची आपुल्या ठाई होणे ठाके, ते आपणच आहोत. आपल्याच ठिकाणी आपण आत्मस्वरूप होऊन राहतो. हा प्राप्तीचा व्यवहार घडतो, पण मध्यंतरी अप्राप्तीचा भ्रम मानावा लागतो. एखाद्याच्या कानावर पेन्सिल असावी, त्याला ते सापडत नाही. आरसा समोर आला की तो काय म्हणतो, सापडली. हरवली कुठं होती? त्या हरवण्याचा भ्रम झाला होता. म्हणजे जवळ आहे तेच प्राप्त होतं, त्याला शास्त्रामध्ये प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. आत्मस्वरूप प्राप्तच आहे, फक्त अप्राप्तीचा भ्रम साधनेनं जातो आणि प्राप्ताचीच प्राप्ती घडते. ज्याला या आत्मस्वरूपाची ब्रह्मस्वरूपाची चित्ताला प्राप्ती होते त्या पुरुषाला परमार्थातला काय लाभ होतो याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.